सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। 5 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत फडणवीसांचा शपथविधी। संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा। चंद्रशेखर बावनकुळेंची ट्विट करत माहिती। सत्ता स्थापनेपूर्वी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग। विनोद तावडे आणि जे पी नड्डांमध्ये तासभर चर्चा। तावडेंनी महाराष्ट्राच्या विषयावर माध्यमांशी बोलणं टाळलं। माध्यमांच्या चर्चांकडे आम्ही लक्ष देत नाही। एकनाथ शिंदेंच्या गृहमंत्रीपदाच्या मागणीच्या चर्चेवर फडणवीसांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंची तब्येत ठीक नसल्याने डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी। शिंदे सध्या साताऱ्यातील दरेगावात विश्रांती घेत असल्याची माहिती। कुणालाही शिंदेंना भेटण्यासाठी परवानगी नाही। काळजीवाहू मुख्यमंत्री मनाने खचले तर मानसिक स्वास्थ्य बिघडलंय, डोळ्यात चमक नाही। संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना खोच चटवला। बाबा आढाव यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण सोडलं। आता सत्तामेव जयते, विरोधात आपण उभा राहू। उद्धव ठाकरेंचा बाबा आढाव यांच्या भूमिकेला पाठिंबा। ईव्हीएम हॅक होऊ शकतं हे प्राथमिकदृष्ट्या दिसतंय। शेवटच्या 2 तासातली आकडेवारी धक्कादायक। निवडणूक आयोग चुकीची भूमिका घेईल वाटलं नव्हतं। शरद पवारांची टीका। पुन्हा लोक पक्ष सोडतील म्हणून शरद पवार ईव्हीएमवर बोलतायत। पवार जिंकतायत तेव्हा ईव्हीएम बरोबर असतं, बावनकुळेंचा पलटवार। विधानसभेला सरकारी तिजोरीतून अमाप पैशांचं वाटप। पटेंगे तो कटेंगे हा तर अजब मुद्दा होता। बाबा आढाव यांचा अदानींचा भाजपवर निशाणा। 5 महिन्यात लोकांचा कौल बदलला तर आम्ही काय करायचं? आढावांच्या ईव्हीएम बाबतच्या संशयावर अजितदादांचं उत्तर। ईव्हीएम हॅक करता येतं, मी इंजिनियर असल्यानं मला माहिती। महादेव जानकर यांचं मोठं वक्तव्य। ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्यानं महायुतीच्या जागा निवडून आल्याचाही आरोप। मोठा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा शिंदे दरेगावात जातात, पण शिंदे वेगळा निर्णय घेणार असं कोणी समजू नये। संजय शिरसाट यांचं वक्तव्य। मोठा निर्णय घेण्यासाठी हिंमत लागते। ईडी सीबीआयचं भय असणारे मोठा निर्णय घेऊ शकत नाही। शिवसेना फोडल्यानं मेहरबानी म्हणून मुख्यमंत्रीपद दिलं। संजय राऊतांची टीका। काँग्रेसने फक्त तिकीट दिलं, त्यानंतर काहीही काम केलं नाही। पक्षाने उमेदवारांना वाऱ्यावर सोडलं। जालन्यातील पराभूत उमेदवार कैलास गोरंट्याल यांचा पक्षाला घरचा आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काँग्रेसला 3 डिसेंबरला चर्चेचं निमंत्रण। विधानसभा निकालात फेरफार झाल्याच्या काँग्रेसच्या आरोपाचं निरसन करण्यासाठी चर्चा। महाराष्ट्रातील 24 उमेदवारांच्या फेरमतमोजणीसाठी अर्ज। विरोधकांची ईव्हीएम विरोधात मोहीम सुरू। काही मतदारसंघात सत्ताधाऱ्यांकडूनही ईव्हीएम मशीनच्या पडताळणीची मागणी। 3 डिसेंबरला भाजपच्या गटनेता निवडीसाठी आमदारांची बैठक। भाजपचे निरीक्षक राज्यात येऊन गटनेत्याची निवड करणार। बहुमत असूनही सरकार स्थापन होत नाही हे अशोभनीय। मतं सेट केली आहेत यावर आधी विश्वास बसत नव्हता, पण आता बसतोय। शरद पवारांची टीका। सोलापुरातील मार्करवाडी ग्रामस्थांकडून 3 डिसेंबरला बॅलेट पेपरवर चाचणी। मतदान घेण्याचा ठराव। गावात उत्तम जानकर गटाचं वर्चस्व असतानाही राम सातपुतेंना अधिक मतं मिळाल्याने आक्षेप। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींवर मोक्का। आतापर्यंत 26 आरोपी यांना अटक। मात्र शुभम लोणकर, झिशान अख्तर अद्यापही फरार। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न। पदयात्रेदरम्यान केजरीवालांवर अज्ञाताने द्रव पदार्थ फेकला। सुरक्षा रक्षकांनी तात्काळ संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं। बेंगल वादळ आज तामिळनाडूत धडकणार। ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता। पुदुच्चेरीच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।